हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण काल म्हणजेच 13 ऑगस्ट 2024 रोजी परभणी जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये ज्या विद्यार्थ्याची मुलाखत झाली त्याने मला प्रश्न पाठवलेले आहेत. तर नेमके कोणते प्रश्न पाठवले, कशी मुलाखत झाली, ती सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. आणि ही पिऊन पदासाठी झालेली मुलाखत आहे. परभणी जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये शिपाई या पदासाठी झालेली मुलाखत आहे. तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला GMC.साठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि GMC.ड ई बुक विकत घ्या. याच्यामध्ये सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी या 4 विषयांचे माहिती दिलेली आहे. म्हणजे संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे. आपण संपूर्ण मुलाखत खूप व्यवस्थित पाहणार आहोत, पण त्याच्या आधी मला एक अभिमानाची गोष्ट सांगायची आहे की तिथले जे जज होते त्यांनी विचारलं तुम्ही काम करून अभ्यास कसा केला. तर यांनी सांगितलं मी म्हणालो यूट्यूब आणि पेड कोर्स घेतला होता. मग त्या म्हणल्या कोणाचा, तर मी म्हणालो विठ्ठल जोशी सरांचा. आता इथपर्यंत ठीक आहे. त्याच्या पुढची अभिमानाची गोष्ट अशी आहे पहा, त्या म्हणजे त्या जज दुसऱ्या जजकडे बघून म्हणाल्या पहा सर विठ्ठल जोशी सरांचे कोर्स घेऊन अभ्यास करणारे मुलं खूप आहेत. म्हणजे तिथं इंटरव्ह्यूला जाणाऱ्याला त्यांनी हा प्रश्न विचारला असणार आणि मग बहुतांश जणांनी विठ्ठल जोशी सरांची कोर्स घेऊन अभ्यास केला असं उत्तर दिलं असणार. म्हणूनच ते एक जज दुसऱ्या जजला असं म्हणाले. तर ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की इंटरव्ह्यूला गेलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांपैकी म्हणजे इंटरव्ह्यूला गेलेले बहुतांश विद्यार्थी माझे कोर्स घेऊन अभ्यास करून तिथपर्यंत पोहोचले. ती माझ्यासाठी खरंच अभिमानाची गोष्ट आहे. आता आपण डिटेल्समध्ये इंटरव्ह्यू पाहूयात. तर या ठिकाणी पहा, काल रात्री 10:32 त्यांनी मला हे मेसेज पाठवलेत. आज माझा परभणी डिस्ट्रिक्ट कोर्टचा इंटरव्ह्यू झाला शिपाई पोस्टसाठी. पुढे पहा, मी आत येऊ का मॅडम. आता मॅडम का म्हटलात तर तिथला जेच मॅडम आहेत म्हणून. मॅडम म्हणाल्या या, नंतर लगेच म्हणाल्या बसा. पुढे पहा, तुमचं नाव सांगा. मी माझं नाव सांगितलं, म्हणजे त्यांचं जे काही नाव आहे ते त्यांनी सांगितलं. तुम्ही कुठे राहता असा मॅडमनी प्रश्न विचारला. मी म्हणालो वसमत डिस्ट्रिक्ट हिंगोली. पुढे पहा, मॅडमनी प्रश्न विचारला काय करता. तर त्यांनी उत्तर दिलं मॅडम म्हणाल्या काय करता. तर त्यांनी उत्तर दिलं मी म्हणालो वे ब्रिज ऑपरेटर आहे. म्हणजे जो वजन काटा असतो ना, मोठमोठ्या गाड्या वगैरे असतात त्यांचं वजन करण्यासाठी जो वे ब्रिज असतो तिथं तिथलं जे काही मशिनरी आहे कॉम्प्युटर वगैरे तो ऑपरेटर आहे. पुढे पहा, तुम्हाला शेती आहे का. तर यांनी उत्तर दिलं हो. मग लगेच मॅडमनी प्रश्न केला किती आहे. यांनी उत्तर दिलं मी म्हणालो 5 एकर. नंतर मॅडम म्हणाल्या शेतात काय आहे असं मॅडम म्हणाल्या. तर यांनी उत्तर दिलं मी म्हणालो हळद सोयाबीन. त्या भागामध्ये सोयाबीन असतंच सर्व शेतकऱ्यांकडे आणि हळदीचं उत्पादनसुद्धा खूप घेतलं जातं. त्या म्हणाल्या हळद आणि सोयाबीन पेरले का. पहा, मॅडमनी गुडली प्रश्न विचारला हळद आणि सोयाबीन पेरले का. तर सोयाबीन पेरतात पण हळद पेरत नाहीत, हळद ही लावली जाते. तर त्यांनी उत्तर काय दिले नाही मॅडम, हळद लावली आणि ऊस लावला. त्यांनी सोयाबीन पेरलं असं म्हणायला पाहिजे होतं, हळद लावली आणि सोयाबीन पेरलं. ठीक आहे. पुढे हो ठीक आहे. मग शिपाईचे काम सांगा काय असतात. मग यांनी काम सांगितलं सकाळी लवकर जाऊन ऑफिस उघडणे, परिसर स्वच्छ करणे. दुसरं त्यांनी सांगितलं कोर्ट हॉल चेंबरची स्वच्छता करणे. तिसरं फाईल्स डॉक्युमेंट लेटर्सची ने-आण करणे आणि सुरक्षित ठिकाणी ठेवणे. चौथं काम त्यांनी सांगितलं पुकारा देणे. हे उत्तर व्यवस्थित समजून घ्या बरं का, खूप छान उत्तर दिले. बहुतांश विद्यार्थ्यांना हा प्रश्न विचारला जात आहे शिपाईचं काम काय असतं. पुढे वरिष्ठांच्या पाण्याची व्यवस्था करणे, म्हणजे जे पिण्याचं पाणी असतं त्याची वरिष्ठांच्या पाण्याची व्यवस्था करणे. कार्यालयीन संबंधित इतर कामे करणे. त्याच्यानंतर वरिष्ठांनी दिलेल्या सूचना आणि आदेशाचे काटेकोरपणे पालन करणे. 8वं कार्यालयीन कामकाज संपल्यानंतर ऑफिस बंद करणे. तर ही त्यांनी खूप सिस्टमॅटिक आणि व्यवस्थित कामं सांगितलीत पहा. हे उत्तर सर्वांनी पाठ करून ठेवा. त्यानंतर त्या म्हणाल्या वे ब्रिजवर कामाची पद्धत काय असते. आता त्यांचं जे काम होतं ना त्याच्याशी संबंधित प्रश्न विचारला. मी म्हणालो सुरुवातीला वाहन येण्याच्या अगोदर 0 बदणे. नंतर वाहन आल्यावर विचारणे की उतरले का. तेही म्हणाले की टाटा लॉक करणे. ते हो म्हणाले. अच्छा, म्हणजे वाहन आल्यानंतर ड्रायव्हरला विचारायचं तुम्ही खाली उतरले का. मग ड्रायव्हर जर म्हणला हो तर मग टाटा लॉक केला जातो. त्याच्या पुढे पहा, नंतर व्हेकल नंबर टाकणे आणि चार्जेस टाकणे
प्रिंट काढणे, म्हणजे तिथं जे काही काम आहे वेब्रिजचं ते त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर मॅडमनी विचारलं तुम्हाला सॅलरी किती आहे, तर मी म्हणालो 8,000. त्यांनी विचारले तुमचा भाऊ काय करतो, मी म्हणालो शेती आणि ड्रायव्हर आहे. पुढे तुम्ही काम करून अभ्यास कसा केला, आता मॅडमनी प्रश्न केला तुम्ही काम करून अभ्यास कसा केला, तर मी म्हणालो यूट्यूब आणि पेड कोर्स घेतला होता. त्या म्हणाल्या कोणाचा, मी म्हणालो विठ्ठल जोशी सरांचा. त्याच्या पुढचं उत्तर खूप अभिमानास्पद आहे माझ्यासाठी. जेच काय म्हणाले पहा, त्या म्हणजे त्या जेच दुसऱ्या जेचकडे बघून म्हणाल्या पहा सर, विठ्ठल जोशी सरांचे कोर्स घेऊन अभ्यास करणारे खूप मुलं आहेत, म्हणजे करणारे मुलं खूप आहेत. त्या दुसऱ्या जेचकडे बघून म्हणाल्या तुम्ही विचारा काही प्रश्न. त्याच्यानंतरचं पहा, त्यांनी मला विचारलं तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट आहे का, तर यांनी उत्तर दिलं मी म्हणालो हो. 30 आणि 40 म्हणजे टायपिंगचं 30चं पण आहे आणि 40चं पण आहे. मग तुम्ही क्लर्कचा फॉर्म का भरला नाही असं जेजनी विचारलं बरं का. आता यांनी काय उत्तर दिलं ते आपण पाहूयात. तर यांनी उत्तर दिलं मी म्हणालो शॉर्ट लिस्ट लागती म्हणून. बरोबर आहे की कोर्टामध्ये पूर्वी जिल्हा न्यायालयामध्ये शॉर्टलिस्ट लागायची आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी शॉर्टलिस्ट लागते म्हणून फॉर्म भरला नाही, कारण फी 1000 रुपये होती आणि 900 रुपये होती. पण नंतर लक्षात आलं की शॉर्टलिस्ट लागणारच नाही. त्यांनी आधीच जर दिलं असतं ना की शॉर्टलिस्ट लावली जाणार नाही, सर्वच विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे, तर अजून डबल फॉर्म आले होते, अजून डबल फॉर्म आले असते असा माझा अंदाज आहे. मी क्लर्कचा फॉर्म भरला नाही सर, कारण शिपाईची पात्रता 7वी पास आहे आणि क्लर्कची उच्च आहे. माझ्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशन नाही, माझ्याकडे फक्त पदवी आहे. शॉर्टलिस्ट लागली तर माझे नाव येणार नाही. मग म्हणाले ठीक आहे. त्यांनी मला दुसरा प्रश्न विचारला तुम्ही शिपाईची कामे सांगितली त्यात चेंबर म्हणजे काय, तर मी म्हणालो चेंबर म्हणजे जेथे न्यायाधीश सही करतात त्याला म्हणतात, म्हणजे न्यायाधीश जिथे सही करतात त्याला चेंबर असं म्हणतात, असं उत्तर त्यांनी दिले. मग मॅडम म्हणाल्या तुमचे कोर्टात कोण आहे, मी म्हणालो कोणी नाही. मग तुम्हाला इतके डिटेल्समध्ये कशी माहिती, म्हणजे त्यांनी जे उत्तर दिले ते इतकं परफेक्ट दिलेत ना, म्हणून मॅडम पण आश्चर्यचकित झाल्या. तर मी म्हणालो इंटरव्ह्यूच्या अगोदर मी कोर्टात जाऊन शिपाई भेटून शिपाईची कामे काय असतात याची माहिती काढली आणि गुगलवरून काही माहिती घेतली. म्हणजे ते स्वतः कोर्टात गेले होते, कोर्टामध्ये जाऊन शिपायाकडून त्यांनी प्रत्यक्ष माहिती घेतली आणि गुगलकडून सुद्धा त्यांनी माहिती काढली असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्याच्या पुढची माहिती आपण पाहूयात. त्या म्हणाल्या माहिती काढायलाच हवी, इंटरव्ह्यूची तयारी करायची म्हणल्यावर. मग त्या म्हणाल्या ठीक आहे तुम्ही या. मी उठलो आणि सर्वांना नमस्कार केला आणि हळूच बाहेर आलो. माझा 15 मिनिट इंटरव्ह्यू चालला जवळपास, म्हणजे 2018 आणि आत्ता या दोन्ही वर्षाचा विचार केला, 2024 आणि 2018, तर मला वाटते सर्वात लेंदी म्हणजे सर्वात जास्त वेळ चाललेला हाच इंटरव्ह्यू आहे माझ्याकडे जी माहिती आलेली आहे त्यानुसार. तरी 15 मिनटे इंटरव्ह्यू आत्तापर्यंत नाही चालले, ते 5-6 मिनटे जास्तीत जास्त घेतात. तसं तर 2-3 मिनटंच इंटरव्ह्यू घेऊन बाहेर पाठवतात, पण यांना 15 मिनटं यांचा इंटरव्ह्यू घेतला. आणि या इंटरव्ह्यूमध्ये माझ्याविषयी न्यायाधीश जे अभिमानास्पद बोलले ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. थँक्यू व्हेरी मच. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.